नमस्कार मित्रांनो, आजचे करंट अफेअरचे प्रश्न आपण इथे डिस्कस करणार आहे. तर बघा, अलीकडेच 30 डिसेंबर तारीख गेलेली आहे. त्या अनुषंगाने मी हा मुद्दा इथे करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये कव्हर करत आहे. 30 डिसेंबर 1906ला ढाका बांगलादेश या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. तेव्हा मात्र बांगलादेश निर्माण व्हायचा होता, कारण बांगलादेशची निर्मिती 1971मध्ये झालेली होती. ठीक आहे. मात्र आता जे ढाका आहे ते बांगलादेशमध्ये आहे. 30 डिसेंबर 1906ला ढाका या ठिकाणी स्थापना झाली होती. मुस्लिम लीगचे जे मुख्यालय आहे ते आहे लखनौ या ठिकाणी, आणि मुस्लिम लीगचं पहिलं अधिवेशन कराची या ठिकाणी पार पडलेलं होतं. आता हे जे कराची ठिकाण आहे मित्रांनो, हे पाकिस्तानमध्ये आहे. एक माहितीसाठी सांगतो, 1931मध्ये कराची या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन सुद्धा भरलेलं होतं, जिथं मूलभूत हक्काची मागणी करण्यात आली होती. हा पण एक पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवावा. पाकिस्तानला स्वातंत्र्य 14 ऑगस्ट 1947मध्ये मिळालेले होते, तर बांगलादेश स्वतंत्र झाला होता 16 डिसेंबर 1971मध्ये. तर हे दोन्ही पॉईंट इथे तुम्ही पाठ ठेवा. मग आता महत्त्वाचा प्रश्न काय आहे की बघा, 1906च्या मुस्लिम लीगच्या स्थापनेनंतर मोर्लेमेंटो सुधारणा कायदा करणे इंग्रजांनी, लक्षात घ्या, स्वतंत्र मतदारसंघ पण दिलेले होते. लक्षात असू द्या. प्रश्न येऊ शकतो मग की मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देणारा कायदा कोणता होता? 1909चा मोर्लेमेंटो कायदा. मग आणखी एक पॉईंट लक्षात ठेवा, मॉन्टेगू चेम्सफोर्ड जो कायदा होता मित्रांनो, तो 1919चा होता, आणि या अंतर्गत शिखांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले होते. त्यामुळे हे दोन्ही पॉईंट तुम्हाला इथे आता लक्षात ठेवायचे आहे. ओके. त्यानंतर बघा, महत्त्वाचं म्हणजे 1919च्या कायद्यानं हाय कमिशनर हे पद निर्माण करण्यात आलं होतं. लक्षात असू द्या, हाय कमिशनर हे पद निर्माण करण्यात आलं होतं. तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, मग कोण होते भारताचे पहिले हाय कमिशनर? एकदा सर्वांनी कमेंट बघून घ्या. त्यानंतर सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत कोणी लिहिलं होतं? मोहम्मद इक्बाल यांनी लिहिलेलं होतं. असं म्हणजे नेहरू रिपोर्ट 1928चा होता. हा नेहरू रिपोर्ट मोतीलाल नेहरू यांनी मांडला होता. लक्षात घ्या, पंडित नेहरू यांनी नाही, तर त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांनी मांडला होता. तर या नेहरू रिपोर्टच्या विरोधात जिनांनी 14 मुद्दे सुद्धा मांडले होते. हा एक पॉईंट सर्वांनी इथे लक्षात. त्यानंतर काय लक्षात ठेवायचं आपल्याला की द्विराष्ट्र सिद्धांताची मागणी सर्वप्रथम कोणी केली होती? बॅरिस्टर जिना यांनी केली होती. स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी कोणी केली होती? मोहम्मद इक्बाल यांनी केली होती. आणि पाकिस्तान हा शब्दोल्लेख सर्वप्रथम कोणी केला होता? तर रहमत अली चौधरी यांनी केला होता. त्यामुळे तिन्ही पॉईंट तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे, कारण यावरती आयोगानं ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहे. चला, त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस महासंचालक पहिल्या महिला कोण झालेल्या आहे? तर त्या झालेल्या आहे रश्मी शुक्ला. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. मग रश्मी शुक्ला पूर्वी कोण होत्या? तर त्या सशस्त्र सीमा बल म्हणजेच SSBच्या प्रमुख होत्या. त्यानंतर बघा, पूर्वी महासंचालक कोण होते मग महाराष्ट्राचे? तर ते होते रजनीश सेठ. आणि रजनीश सेठ यांच्या जागी आता रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि रजनीश सेठ यांची, लक्षात असू द्या, MPSCच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. त्यानंतर MPSCचे मग स्थापना संबंधित कोणती कलम आहे? कलम 315. एक लक्षात असू द्या, MPSC संबंधित इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो. MPSCचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक राज्यपाल करतात, तर त्यांची बडतर्फी राष्ट्रपती करतात. म्हणजे नेमणूक आलं तर राज्यपाल घ्यायचं, आणि बडतर्फी आली तर राष्ट्रपती घ्यायचा. दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. MPSC संबंधित 315 कलम आहे, म्हणजेच हा घटनात्मक म्हणजे संवैधानिक आयोग आहे. ज्याची कलम असते त्याला घटनात्मक किंवा संवैधानिक आयोग म्हणायचा. एवढा पॉईंट लक्षात ठेवा. पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना 2 जानेवारी 1961मध्ये करण्यात आली होती. यालाच रेझिंग डे असं म्हटलं जाते. आणि पोलीस ध्वज दिवस म्हटलं तर 7 डिसेंबर, आणि पोलीस स्मृती दिन म्हटलं तर 21 ऑक्टोबर. लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न चर्चेमध्ये आहे, RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBIची स्थापना ही 1 एप्रिल 1935मध्ये करण्यात आली होती, 1934च्या ॲक्टने. तर RBIचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949ला करण्यात आलं होतं, ॲक्ट 1948 नुसार. आणि भारतातील सर्व व्यापारी बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम RBI करते. आता सर्वांना एक गोष्ट माहीत आहे की RBIचे 25 जे गव्हर्नर आहे ते आहे शक्तिकांत दास. ओके, कोण आहे? शक्तिकांत दास. आणि त्यांना गव्हर्नर ऑफ गव्हर्नर, लक्षात, त्यांना गव्हर्नर ऑफ गव्हर्नर हा इंटरनॅशनल लेवलचा पुरस्कार सुद्धा भेटलेला आहे. आणि ते दुसरे असे गव्हर्नर ठरलेले आहे भारतीय, कारण यापूर्वी रघुरामजी राजन यांना सुद्धा हा पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात असू द्या. आता बघा, DRDO डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन 1 जानेवारी 1958ची स्थापना आहे. मुख्यालय आहे दिल्लीला. आणि DRDOचे प्रमुख आहे समीर व्ही कामत, कारण अलीकडेच DRDOनं आकाश या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. ओके, सो लक्षात असू द्या. महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. येणारी जी 15 जानेवारी असणार आहे मित्रांनो, तो महाराष्ट्राचा राज्य क्रीडा दिवस असणार आहे पहिला, कारण खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनाच्या दिवशी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन घोषित केलेला आहे.
ते कुस्तीपटू होते, लक्षात असू द्या. आणि महत्त्वाचं म्हणजे हेलसिंकी 1952ला जी ऑलिम्पिक भरली होती त्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताला पहिलं पदक जिंकून दिलेलं होतं, जे की कुस्तीमधलं पहिलं पदक होतं आणि ते कांस्य पदक होतं, लक्षात असू द्या. कारण खाशाबा जाधव यांच्यावर प्रश्न येणार आहे मित्रांनो. 29 ऑगस्टला मग आपला राष्ट्रीय क्रीडा दिवस असतो. राज्य क्रीडा दिवस म्हटलं तर 15 जानेवारी. दोन गोष्टीला एवढा फरक लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, तिथला एवढा फरक तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर 29 ऑगस्टला कोणाचा जन्मदिवस असतो मित्रांनो, तर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस असतो. त्यांना हॉकीचे जादूगार सुद्धा म्हटलं जाते. आणि अवॉर्डचे पूर्वीचे नाव होते राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड. हा अवॉर्ड 1992ला सुरू झाला होता. 21 मध्ये नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करण्यात आलेले आहे आणि क्रीडा क्षेत्रातला आता हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. आणि या वर्षीचा पुरस्कार सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या दोन बॅडमिंटन पटूंना देण्यात आलेला आहे. सो दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर करंट अफेअरमध्ये काय महत्त्वाचं आहे, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून अरविंद पानगडिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. स्टुडंट लक्षात असू द्या, ठीक आहे. 2026 पासून त्यांची नियुक्ती होतील. हे एप्रिलबद्दल मी कन्फर्म नाही आहे, परंतु 2026 लक्षात ठेवा. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण, अरविंद पानगडिया. आणि बघा वित्त आयोगाची कलम घटनेमध्ये 280 आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि स्थापना आहे, लक्षात घ्या, राष्ट्रपतीद्वारे वित्त आयोगाची स्थापना 5 वर्षाकरता केली जाते. आणि लक्षात असू द्या, वित्त आयोग हा घटनात्मक आयोग आहे, कलम 280, आणि शिफारसी आहे त्याच्या 281. हा पण पॉईंट लक्षात ठेवा. मग वित्त आयोगाचं काम काय आहे, केंद्र आणि राज्य यांच्यात कर महसुलाचे काय करणे, वाटप करणे. मग आता आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आहे की नीती आयोग. मग नीती आयोग म्हणजे होते नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015मध्ये करण्यात आलेली होती. अध्यक्ष पंतप्रधान असतात. तर बघा, जे पहिले उपाध्यक्ष होते नीती आयोगाचे ते अरविंद पानगडिया होते आणि तेच आता 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष झालेले आहेत. त्यामुळे हा पॉईंट मी इथे कव्हर करून दिलेला आहे. दुसरे राजीव कुमार आणि सध्या जे आहे नीती आयोगाचे उपाध्यक्ष ते आहे सुमन बेरी. यावरती सुद्धा आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की पहिले CEO कोण होते मग नीती आयोगाच्या, त्या होत्या सिंधुश्री खुल्लर. ओके. आणि दुसरे होते अमिताभ कांत, तिसरे परमेश्वरन अय्यर. मग सध्या कोण आहे चौथे, तर ते आहे BVR सुब्रमण्यम. म्हणजे नीती आयोगाचे अध्यक्ष सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे, उपाध्यक्ष सुमन बेरी आहे, तर CEO आहे BVR सुब्रमण्यम. त्यामुळे मी हे पॉईंट कव्हर करून दिलेले आहे. त्यानंतर CISF सेंट्रल सिक्युरिटी फोर्सच्या पहिल्या महिला प्रमुख झालेल्या आहे नीना सिंग. मोस्ट IMP करा, CISF. ओके, लक्षात घ्या. आणि ITBPचे अध्यक्ष झालेले आहे राहुल रसगोत्रा. तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा CRPFचे प्रमुख कोण झालेले आहे. ओके. आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव झालेले आहे नितीन करीर. यापूर्वी मनोज सौनिक हे महाराष्ट्राचे मुख्य सचिव होते. आता कोण झालेले आहे, नितीन करीर. लक्षात असू द्या. आणि तुमच्यासाठी होमवर्क म्हणून क्वेश्चन आहे, भारतातील पहिले AI स्कूल कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे. आणि AI सिटी कोणती बघितली होती आपण, लखनौ. पण तुम्ही AI स्कूल सांगा कुठं स्थापन केले जाणार आहे. तर या पद्धतीनं हे होते आजच्या करंट अफेअरचे महत्त्वाचे प्रश्न. लवकरच भेटूया. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.